तर मित्रांनो, आज आपण आलो आहे लोणारमधील सुप्रसिद्ध शाळा सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार। या शाळेचं स्थापना जी आहे ती 1970 मध्ये झालेली आहे आणि विशेष म्हणजे जगतविख्यात अशा लोणार सरोवराच्या काठावर ही शाळा बसलेली आहे। या शाळेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही शाळा स्थापन करण्यामागे जे संस्थापक अध्यक्ष वैकुंठ हरिभक्तपारायण वैकुंठवासी अण्णासाहेब सांगळे यांचा जो उद्देश होता, अण्णासाहेब सांगळेंचा उद्देश गोरगरीब मुलांना, गोरगरिबांच्या लेकरांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी या शाळेची स्थापना त्यांनी 1970 पासून या ठिकाणी केलेली आहे। या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की एक निसर्गरम्य अशा वातावरणात जवळपास लोणार सरोवराच्या काठावर असल्यामुळे जे नैसर्गिक जे वातावरण आहे ते पूर्णतः या शाळेला लाभलेलं आहे। या ठिकाणी आपण प्रवेशद्वारामध्ये एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार आपले सहर्ष स्वागत करत आहे। म्हणजे शाळेत एंट्री केल्याबरोबर, शाळेत आल्याबरोबर सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। या ठिकाणी सर्वप्रथम पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या मुलांच्या सायकल असतील, शिक्षकांच्या सायकल असतील, कोणी पालक येत असतील त्या पालकांच्या पार्किंगची, गाड्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर इकडे शिक्षकांचा स्टाफमधल्या ज्या गाड्या आहेत, शिक्षकांच्या ज्या गाड्या आहेत यांची पार्किंग व्यवस्था केलेली आहे। लगेच बाजूला या ठिकाणी एक कार कंपाऊंड करून या ठिकाणी वेगवेगळी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि त्याची नियमितपणे निगा या ठिकाणी राखली जाते। समोर एक हौद आहे, त्या हौदामध्ये सुद्धा नळ योजनेद्वारे, ठिबकच्या योजनेद्वारे या झाडांना पूर्णपणे पाणी पोहोचवलं जातं। म्हणजे अशी एक कल्पना या शाळेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी जोपासलेली आहे। हे झाड पाहिल्यानंतर तर असं वाटते की या ठिकाणी रोड गेला, नगर परिषदची भिंत सुद्धा गेली, वन विभागाची भिंत सुद्धा गेली, तरी सुद्धा हे झाड ज्या पद्धतीने उभं आहे त्याच पद्धतीनं ही शाळा सुद्धा या ठिकाणी उभी आहे। आणि वडाचं झाड आहे। यामध्ये मुलांच्या जवळपास मी आज ज्यावेळेस शाळेमध्ये आलो, येथे या ठिकाणी चर्चा केली, तर हे सरोवराचा काठ असल्यामुळे या ठिकाणी बोरवेलला पाणी लागत नाही, तरीसुद्धा या शाळेचे अध्यक्ष असतील भास्कररावजी सांगळे साहेब, ॲडव्होकेट भास्कररावजी सांगळे साहेब यांच्या अथक परिश्रमानं या ठिकाणी 4-5 बोरवेल घेतलेत, तर 5व्या बोरला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि आता बरंचसं असं पाणी या बोरला आहे। आणि या पाण्याच्या या बोरच्या माध्यमातूनच या शाळेतील जे झाडं असतील, मुलांचं पिण्याचं पाणी असेल, या बोरच्या माध्यमातून चालले जातं। त्यानंतर या शाळेचं एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी एक सुसज्ज असं ग्रंथालय सुद्धा आहे आणि या ग्रंथालयाचा जो उपयोग आहे या ठिकाणचे शिक्षक, विद्यार्थी नियमितपणे घेतात। त्यानंतर जवळपास हा जो वातावरण आहे, शाळेचं जे वातावरण आहे, अतिशय असं निसर्गरम्य वातावरण, जणू काय आपण पुढे फिरायला आलोय अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला एक फिलिंग, आपल्याला एक जाणीव होती। मित्रांनो, ग्रंथालय झालं ना, या इकडे ऑफिसकडे जरा जमतंय का ब्लॉक तयार करायला? ते तिकडचं आपलं किती सुरू करायचं आपल्याला? काहीच बोलू नका आता, हो द्या, काम पडलंय बरं तिकडचं। या ठिकाणी ज्यावेळेस शाळेमध्ये एंट्री मारली, आपण पार्किंग बघितली, पार्किंग नंतर लगेच कार्यालय आहे आणि कार्यालयामध्ये मुख्याध्यापक कार्यालय, पर्यवेक्षक कार्यालय, त्यानंतर बाजूलाच लिपिक कार्यालय आहे आणि बाजूलाच जे संस्थेचे अध्यक्ष असतील, संचालक मंडळ असेल, ते नियमितपणे या ठिकाणी भेट देत असतात आणि त्यांचं सुद्धा एक कार्यालय या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे असणारे शिक्षक वृंद आहे, या बोर्ड, हा जो बोर्ड दिसतोय तुम्हाला, धूम्रपान निषेध क्षेत्र, आणि या ठिकाणची जे शिक्षक मंडळी आहे हे पूर्णपणे कुठल्या प्रकारचं त्यांना व्यसन, बिडी असेल, तंबाखू असेल वगैरे बाकीचे जे व्यसनं आहेत हे कुठल्याही प्रकारची व्यसनं नाही आहेत आणि
इथे आल्यानंतर हा एक परत दुसरं एक गेट लागतं, त्याला सुस्वागतम असं दिसतंय आणि सोलर सिस्टीम सुद्धा दिसते तुम्हाला वरती. ही कोणत्याही प्रकारच्या अनुदानामधून नाही आहे, आमच्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी ही सोलर पॅनल या ठिकाणी बसवलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी जे त्याची जी बचत आहे ती बचत या माध्यमातून या ठिकाणी केलेलं जाते. या ठिकाणी बरेचसे असे स्लोगन सुद्धा लावलेले आहेत. चला आपण वरती बघू. मुलांसाठी जे विद्येचं आराध्य दैवत आहे, विद्येचं आराध्य दैवत आणि या शाळेचं जे दैवत आहे अण्णासाहेब सांगळे यांचा या ठिकाणी पुतळा आहे आणि विद्येचं आराध्य दैवत सरस्वती माता यांचं सुद्धा या ठिकाणी पुतळा आहे. या ठिकाणी मुलांसाठी हात वगैरे धुण्यासाठी, खिचडी खाल्ल्यानंतर, जेवण केल्यानंतर हात वगैरे धुण्यासाठी बाजूलाच जलकुंभ नाव दिलंय त्याला, पाणी आहे. त्या ठिकाणी ते ताट वगैरे धुतात. त्यानंतर सर्व हात वगैरे धुवून आपले ताट बाजूला ठेवून देतात. त्यानंतर वरती आल्यानंतर 2 पार्टमध्ये ही शाळा विभागलेली आहे. एक थोडं खाली आहे आणि एक वरती आहे. वरती सर्व विद्यार्थ्यांसाठी क्लासरूम आहेत आणि क्लासरूम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या क्लासरूम या ठिकाणी आहेत. संगणक कक्ष आहे. चांगल्या पद्धतीचं वातावरण. या शिक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर एक विद्यार्थी प्रिय असे शिक्षक या ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांसोबत ज्यावेळेस बोललो त्यावेळेस बऱ्याच शिक्षकांची त्यांनी नावं घेतली. चांगल्या पद्धतीनं शिकवत आहेत. या ठिकाणी या शाळेचा निकालांचा सुद्धा एक परंपरा आहे. या शाळेचा दरवर्षी 10व्या वर्गाला तालुक्यातून प्रथम क्रमांक आणणारा विद्यार्थी असतो. या लोणार तालुक्यातून प्रथम येणारा जो विद्यार्थी आहे तो याच निसर्गरम्य अशा वातावरणामधल्या शाळेचा विद्यार्थी तालुक्यातून प्रथम 10वीच्या बोर्डामध्ये येत असतो. या शाळेमध्ये जवळपास 17 ते 18 म्हणजे जवळपास 19 तुकडे आहेत. 18-19 तुकडे आहेत. प्रत्येक वर्गाच्या 5वी पासून 10वी पर्यंत ही शाळा या ठिकाणी सुरू होते. 5वीच्या सुद्धा 3 तुकडे आहेत. 5वी पासून 10वी पर्यंत 3-3 तुकड्या, 18 तुकड्या या ठिकाणी आहेत. आता आपण बघतायत बाहेर सुद्धा या ठिकाणी पेंटिंग केलेली आहे. जे आवश्यक आहे मुलांना की आपण मुलं या ठिकाणी उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी जर ते वाचलं तर त्यांच्या ते लक्षात येईल अशा पद्धतीचे स्लोगन्स, काही कहावते, त्यांचा अर्थ, त्यानंतर काही भूमितीच्या रचना असतील, त्यानंतर मायक्रोस्कोप आहे, नोटा आणि बोधचिन्हे आहे, सुसज्ज अशा क्लासरूम, चांगल्या बैठक व्यवस्थेचे अशा डेस्क बेंच सुद्धा आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक पुस्तकी नॉलेजच असलं पाहिजे असं नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांच्या म्हणजे वेगवेगळे पुण्यतिथ्या असतील, वेगवेगळ्या जयंत्या असतील, त्यानंतर या शाळेच्या जे संस्थापक अध्यक्ष आहेत यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे 17 फेब्रुवारी निमित्त भरघोस असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. आणि एक असं सुसज्ज असं एक स्टेज या ठिकाणी, रंगमंच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. याच रंगभूमीवर एक विशेष म्हणजे याच रंगभूमीवर दादा कोंडके, अशोक सराफ, नाना पाटेकर हे सुद्धा याच रंगभूमीवर आलेले आहेत. आणि या रंगभूमीची जी शान आहे त्यांनी या ठिकाणी वाढवलेली आहे. मित्रांनो, नवीनच या ठिकाणी आल्यानंतर परत समोर आल्यानंतर असे खूप छोटे छोटे असे झाडं लावलेले आहेत. आणि हे झाडं या ठिकाणी फुलांची झाडं आहेत, कोणते शोची झाडं आहेत, बाजूला सुद्धा गार्डन आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे, विद्यार्थ्यांना पूर्ण प्युरिफाईड वॉटर फिल्टर या ठिकाणी वॉटर फिल्टर सुद्धा बसवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी
यामधून तुम्हाला साधं पाणी मिळेल आणि या ठिकाणी जे आहे या ठिकाणी फिल्टरचं पाणी आहे आणि कनेक्शन चालू आहे. फिल्टरचं पाणी आहे. विद्यार्थ्यांच्या कुठल्या प्रकारच्या आरोग्य समस्या ज्या आहेत, आरोग्य समस्या या ठिकाणी पाण्यामुळे उद्भवू नये म्हणून संस्थेने सुद्धा या ठिकाणी नवीन एक वॉटर फिल्टर बसवलेलं आहे. परत काही शिक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी जर का एखादा विद्यार्थी आजारी पडला अचानक किंवा खेळता खेळता पडला तर त्याचे प्राथमिक जी इलाज आहे तो या ठिकाणी संस्थेच्या मार्फत शिक्षकांच्या मार्फत केला जातो. त्याला दवाखान्यात नेलं जातं. नंतर ज्यावेळेस पालक येतील त्यांना स्वाधीन केलं जातं आणि तिथून पुढची ट्रीटमेंट जी आहे ती ते पालक घेत असतात. त्यानंतर त्यांच्या नावानं ही शाळा ओळखली जाते. सरदार वल्लभभाई पटेल आपल्या भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष आहे ज्यांच्या शाळा नावाने ओळखली जाते त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुतळा आहे आणि पुतळ्याचं संरक्षण इतक्या सुंदर पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे. त्याला व्यवस्थित अशी जाळी लावलेली आहे, गेट बनवलेलं आहे, बाहेर झाडं सुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहे. असं एकदम सुसज्ज असा पुतळा या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक मला स्लोगन दिसलं होतं की या संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे, यावं ज्ञानासाठी आणि निघावं सेवेसाठी. या पद्धतीनं आताच नवीन 5वा वर्ग सुद्धा 5व्या वर्गातली मुलं जी आहेत ते छोटे छोटे असतात. त्यांच्यासाठी नेमकेच ते कुठे प्राथमिक शाळेमधून माध्यमिक शाळेमध्ये येतात आणि त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे, त्यांची क्लासरूम कशी असते, त्यांची क्लासरूम कशी असावी यासाठी यावर्षी नवीन एक प्रयोग या संस्थेने केलेला आहे. क्लासरूम सुद्धा खूप छान अशा विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीनं क्लासरूम रंगवलेले आहे. सर्व गोष्टी याच्यामध्ये ज्या आवश्यक आहेत, बॉडी पार्ट्स असतील. इथे एखाद्या वेळेस मुलगा बसला आणि त्याचं लक्ष गेलं की कोणत्या पार्टला कोणतं नाव आहे इंग्रजीमध्ये, त्यानंतर आपल्या दिशा असतील, तुमचं अपूर्णांकाच्या संकल्पना असतील, ज्या मुलांना शिक्षकांना किती वेळेस जरी सांगितल्या तरी समजत नाही, तर मग ह्या ठिकाणी पाहिल्यानंतर मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, जे विषयांची जे आहे हे सर्व गोष्टी या ठिकाणी लावले. आणि हे जे डेस्क बेंच आहेत त्या मुलांच्या जी हाईट आहे त्या हाईट नुसार हे डेस्क बेंच असले पाहिजे असं आमच्या अध्यक्ष साहेब जे आहेत त्यांच्या ही मनातील संकल्पना आहे आणि त्यांनी ती करून दाखवली आहे. अशा 5वीचे ज्या क्लासरूम आहेत त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. या ठिकाणी अजूनही काही डेस्क बेंच आहेत ते आज टाकणार आहेत. त्यानंतर हे जे खांब आहेत, शाळेचे जे खांब आहेत, या खांबाचे सर्व याच्यावर जयंती, पुण्यतिथी, कोणत्या दिवसाचं कोणतं महत्त्व आहे हे सर्व या ठिकाणी लावलेलं आहे. आणि हा जो परिसर आहे एकदम निसर्गरम्य असं वातावरण, ज्यामध्ये कधी कधी असं वाटते की आपण या ठिकाणी बसावं आणि दिवसभर या ठिकाणी बसून राहावं, अशा पद्धतीची एक फिलिंग जी आहे मित्रांनो या ठिकाणी येत असते. या ठिकाणी मुलींसाठी सुद्धा बऱ्याचशा अशा सुविधा या ठिकाणी आहेत. सखी मंच आहे, मुलींच्या समस्या ज्या जाणवल्या या ठिकाणी मॅडम्स आहेत, मॅडम पूर्णपणे या ठिकाणी मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करतात. या ठिकाणी मुलींचं खेळायचं ग्राउंड वेगळं आहे आणि मुलांचं खेळायचं ग्राउंड वेगळं आहे. या ठिकाणी त्यांची बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे चांगल्या पद्धतीनं. आता सरांनी सांगितलंय की मुली ज्या आहेत या वरच्या ग्राउंडमध्ये खेळतात आणि मुलं जे आहेत ते त्या बाजूच्या ग्राउंडमध्ये या ठिकाणी खेळत असतात. ज्या मुलांना खेळायचं नाहीये ते या ठिकाणी येऊन बसू शकतात, सावलीमध्ये येऊन बसू शकतात. कोणाला कधी कधी 2 शिफ्टमध्ये शाळा भरते, काही लोक मुलं लवकर येतात तर ते मुलं सुद्धा या ठिकाणी येऊन बसू शकतात. अशा पद्धतीचं हे वातावरण. निकालाची परंपरा आपण घेतली. या ठिकाणी असणारा जो स्टाफ आहे तो स्टाफ सुद्धा अतिशय मेहनती आहे आणि त्या मेहनतीच्या जोरावरच आणि संस्थेचं असलेलं लक्ष, अध्यक्ष असतील,
संचालक मंडळ असेल, मुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील, यांचं असलेलं जे लक्ष आहे, या लक्ष्यामुळेच हे पूर्ण साध्य होत आहे. आणि शिक्षकांची जी मेहनत आहे, या मेहनतीच्या जोरावर दरवर्षी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान त्यांच्या या शाळेला मिळत असतो. या ठिकाणी हा रस्ता पहिले नव्हता, आता एक 2-4 महिन्यापूर्वी या गट्टूचं काम केलेलं आहे. आणि बघा ना, विशेष म्हणजे बाजूला सुद्धा अशी झाडं लावलेली आहेत आणि सर्व जी झाडं आहेत हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत. असं काही नाही आहे की फुकट आणलेले नाही आहेत. असं मला कळालं की हे सर्व चांगल्या क्वालिटीचे स्वतः आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत, काकासाहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही झाडं आणलेली आहेत. आणि अजूनही काही झाडं जे आहेत आपल्याला मित्र या ठिकाणी दिसत आहेत, हे छोटे छोटे झाडं दिसत आहेत, हे मोठाले झाडं दिसत आहेत, यांचं सुद्धा वृक्षारोपण या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑफिसच्या समोरच एक सुंदर असं गार्डन या ठिकाणी बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा छान असे झाडं या ठिकाणी लावलेले आहेत. हे आज आपण या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा या शाळेमध्ये आलो होतो आणि या शाळेमध्ये येऊन खूप आनंद झाला मित्रो. आणि तुम्ही आवश्यक या ठिकाणी मी एक तुम्हाला आवाहन करतोय की या शाळेमध्ये तुम्ही तुमचा पाल्य असेल, तुम्ही एकदा भेट देऊन बघा, त्या पाल्याला या शाळेमध्ये आणून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. या शाळेमध्ये येऊन तर बघा, तुमच्या विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.